रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज ना आपण परत लोकेशन निवडताना इकडे मानपाडा साईडला आलेलो आहे। मानपाडा हे लोकेशन ठाणा स्टेशनपासून साधारण अंतर विचार जर केला तर साधारण 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती असणारं लोकेशन असणार आहे, जिथे तुम्ही वसंत विहारचं डीमार्ट म्हटलं तरी चालेल किंवा गोदरेज ईडनवूड बिल्डिंगच्याच बाजूला ॲक्मे ओझन नावाचं कॉम्प्लेक्स आहे। तिथे जिंजिल्या नावाची बिल्डिंग आहे। त्या जिंजिल्या नावाच्या बिल्डिंगमध्येच आपल्याला एक मिडल फ्लोअरला एक 2 BHK फ्लॅट असणार आहे, ज्याचा कार्पेट 730 फुटाचा कार्पेट असणार आहे। त्याच्यासोबत एक पार्किंग असणार आहे आणि फ्लॅट जो आहे तो न वापरलेला फ्लॅट असणार आहे। आणि जर तुम्ही लोकेशन वाईज किंवा शाळांच्या ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शाळा किंवा कॉलेज, शाळा, हॉस्पिटल, भाजीपाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरं तर ह्यापासून खूप जवळ आहेत। तर ह्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे, हा फ्लॅट कसा आहे तो मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 5,500 ते 6,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असेल। तर ज्यावेळेला हा फ्लॅट आपण बघायला जाणार आहोत त्यावेळेला जेव्हा हा फ्लॅट आपण बाहेरनं बघायला चालू करणार आहोत त्यावेळेला जर आपण समजा बाहेर आलो तर तुम्ही बघू शकता हा जो फ्लॅट आहे हा एकटा फ्लॅट एका साईडला आहे। इथे बाकीचे तसे भरपूर फ्लॅट आहेत। तसं बघितलं तर 7 फ्लॅट ह्या फ्लोअरवरती आहेत। तिकडे काही फ्लॅट आहेत, इकडे काही फ्लॅट आहेत, समोर 2 फ्लॅट आहेत, इथे 4 लिफ्ट असणार आहेत। पण हा जो फ्लॅट आहे हा वेगळा का आहे, ह्या फ्लॅटला बघा तुम्ही इथपासून माझ्या हिशोबाने आपला एरिया चालू होतो। हा एवढा मोठा एरिया हा तुमच्या घरापुढे तुम्हाला दीपावलीच्या वेळेला किंवा सणसुदाच्या वेळेला तुम्हाला इथं रांगोळी काढायला किंवा मस्तपैकी सामाय वगैरे लावायला एवढी मोठी जागा मिळते। आणि मग ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघितलं तर हा पश्चिम दिशेला हा फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या घरातनं बाहेर पडणार आहोत त्यावेळेला पूर्व दिशेला बाहेर पडणार आहोत। पूर्व दिशेला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जागा आणि मग आपण ज्यावेळेला ह्या घरामध्ये आतमध्ये येणार आहोत तर एवढा मोठा स्पेस परत मोकळा आहे। आणि मग त्याच्यानंतर हा तुमचा मोठा आणि प्रशस्त असा चौरस तुम्हाला हॉल याच्यामध्ये मिळतो। तुम्ही हॉलची साईज बघा किती मोठी आणि किती प्रशस्त, आणि हवा खरं तर हवा खेळती आहे या फ्लॅटमध्ये, कारण पश्चिम दिशेला हे असल्या कारणानं पश्चिमेकडनं वारं येत असतं। आणि ज्यावेळेला आपण आपल्या हॉलमध्ये उभे राहणार आहोत त्यावेळेला तुम्हाला असा कधीही ब्लॉक न होणारा व्ह्यू आहे। त्याच्यानंतर समोरचा डोंगर जो आहे, येऊरचा डोंगर, हा तुम्हाला पूर्णपणे तुमच्या घरामध्ये नक्की दिसतो खरं तर, कारण ही बिल्डिंग झालेली इथं काय याच्यावरती मोठी बिल्डिंग होऊ शकत नाही, त्या बिल्डिंगी झाल्या ती मोठी होऊ शकत नाही। पुढं राहिला प्रश्न ते कोठारी कंपाऊंडचं नॉन डेव्हलपमेंट झोन असल्या कारणानं ते कोठारी कंपाऊंड आहे तसंच राहणार आहे। त्याच्यामुळे हा व्ह्यू जो आहे हॉलचा हा आपल्याला आहे तसाच मिळेल। आणि मग जर समजा हॉलच्या आपण ह्या साईडला जर तर तुम्हाला इथं डायनिंगसाठी मोठी जागा आहे आणि डायनिंगच्या शेजारी जर विचार केला तर इथं तुम्ही मोठं असं कपाट बनवू शकता, जो खालपासून वरपर्यंत होईल इतकं मोठं असं कपाट तुम्हाला तयार इथं करता येईल। आणि मग इकडून जर आपण ह्या साईडला आलो तर इथे ह्या साईडला जर गेलो तर इथं बघा हे असं चांगलं मोठं किचन मिळतं, जे किचन तुम्हाला इथे ह्या पद्धतीनं आहे 2 साईडला। आणि इथे जर बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी पॉईंट असेल आणि थेट त्याच ठिकाणी जर आपण गेलो तर तिथं तुम्हाला फ्रीज लावायला जागा आहे इथे फ्रीजला। खरं तर हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे आणि परत ह्यांना विकायचा आहे, तो इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता। मग नंतर हे तुमचं बेडरूम आहे। बेडरूमची साईज जर तुम्ही कॉमन बेडरूमची साईज बघितली तर मोठी प्रशस्त आहे। आणि इथे परत कपाटासाठी मोठी जागा ही ह्या ठिकाणी पण कपाटाला मोठी जागा दिलेली आहे। फ्लॅटमध्ये खरं काहीच काम केलेलं नाही आहे, नावाची कोराच आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर ह्या साईडला ह्या खिडकीमधनं जरी बघितलं आपण तर खरं तर आत्ता तुम्हाला खिडकीमधनं हा सगळा व्ह्यू दिसतोय, पण हा व्ह्यू आपला कायमचा नसणार आहे। समोर बघितलं डीमार्ट आहे, रामजी हॉटेल आहे, खेवरा सर्कल याला म्हणतो आपण। पण हे समोरचा जो व्ह्यू आहे हा जाऊ शकतो, कारण इथे एक बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग इथं उभी राहणार आहे, त्याच्यामुळे याचा व्ह्यू ब्लॉक नक्की होईल। पण एका बेडरूमचा व्ह्यू तुम्हाला चांगला नाही, पण तुमचा हॉलचा आणि दुसऱ्या बेडरूमचा व्ह्यू मात्र खूप चांगला आणि सुंदर आहे। किचनच्या खिडकीच्या शेजारचा पण व्ह्यू चांगला आहे। मग नंतर परत आपण ह्या साईडला तर एवढी मोठी जागा मिळते आणि समोरच परत एक मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। आणि अधिक ह्या साईडला जर गेलं तर तुम्हाला ACचे डक्ट वगैरे जर ठेवायचं म्हटलं तुम्ही इथं ठेवू शकता, एवढी मोठी जागा नक्की तुम्हाला त्या साईडला मिळते। तर हे कॉमन वॉशरूमच्या नंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार तर हे परत शेवटचं आपलं बेडरूम राहणार आहे। हे बेडरूम जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल खूप मोठं आणि प्रशस्त हे बेडरूम असणार आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुमचं परत हे मोठं आणि चांगलं बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या बाथरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर मोठी जागा आहे, इथे सगळे आपले ACचे डक्ट जे काही 2-4 लागणार ते सगळे तुम्ही इकडे ठेवून दिले तरी हे खूप चांगलं होईल। मायवन टेक्नॉलॉजीमध्ये बनवलेलं हे आहे। त्याच्यामुळे ठाणा स्टेशनपासून जर तुम्हाला मी सांगितलं की 5-5.5 किलोमीटर अंतरावरती हे असणार। आणि बेडरूम
ला जर आपण आलो तर बेडरूमचं बघा तुम्ही, बेडरूमचा जरी व्ह्यू बघितला सेम हॉलचा जो व्ह्यू आहे तोच व्ह्यू तुमच्या ह्या बेडरूममध्ये पण असणार आहे। समोर जर बघितलं तर येऊरचा डोंगर किंवा बाकीचे जे बिल्डिंग्स झालेले आहेत त्या बिल्डिंग्स तुमच्या बेडरूममधनं तुम्हाला नक्की दिसतात। अशाच पद्धतीचा हा खरं तर फ्लॅट आहे। शाळा वगैरे हॉस्पिटल मी सांगितलं त्याप्रमाणे सगळं जवळ आहे, चांगल्या लोकेशनला हा फ्लॅट आहे। याची किंमत जी आहे ह्या मालकांनी आपल्याला सांगताना 1,40,00,000 रुपये सांगितलेली आहे, पण जर घर आवडलं तर ते कमी पण करतील। तर अशाच एक पार्किंगच्या सोबत असणार आहे। अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। जर ह्या फ्लॅटमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल, बघायचं असेल तर मी हा फ्लॅट दाखवू शकतो। पेमेंटच्या परिस्थितीवरती याचं निगोशिएशन ठरले जाईल, त्याच्यामुळे जर तुमचं पेमेंट ह्या त्या सगळ्या गोष्टींची जर एकदा व्यवस्थित समजलं तर आपण त्या मालकांना सांगून ह्याच्यामध्ये कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो। माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा। व्हिडिओ काढायला तशी मेहनत आहे बऱ्यापैकी, कारण की बरेच जणांचे हातपाय पकडून मग ते कुठेतरी आम्ही व्हिडिओ काढतो। मला असं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघत जावं आणि आम्हाला ते सबस्क्राईब वगैरे केलं तर खूप चांगलं होईल। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।